आज आपण 65 क्रमांकाचा दृष्टांत बघणार आहोत. दृष्टांत आहे अग्नीचा. अग्नी संदर्भामध्ये आम्हाला स्वामींनी जे काही सांगितलेलं आहे तो विषय या दृष्टांतातनं आपल्याला स्पष्ट होतो. या संदर्भातली जी लीळा आहे ती आहे उत्तरार्ध 161 क्रमांकाची. महादाईचा वाराणसी गमन निक्षेलू. महादाईचे वाराणसी जावया म्हणून आली. अवघ्या आयतीसी गोसाव्यांसी उद्याचा पूजावसर झाला. म्हणजे सर्व आयतीसी म्हणजे पूर्ण तयारीनिशी महादाईचा वाराणसीला जायला म्हणून आलेले आहेत. आणि आमच्या स्वामींचा सकाळचा पूजावसर संपन्न झालेला आहे. महादाईचा स्वामींना विचारतात, जीजी मी वाराणसी जाईन म्हणजे मला वाराणसीला जायचं आहे. स्वामी म्हणतात, बाई तीर्थक्षेत्र अमोचक सन्निधान मोचक. म्हणजे तीर्थ आणि क्षेत्र जे आहे ते कसं आहे, अमोचक आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळणार नाही आहे अन्य देवतेंचं जे आहे ते. आणि सन्निधान मोचक. सन्निधान म्हणजे काय, कसलं सन्निधान, कशाला म्हणतात? हा, काल व्याख्या सांगितली, एका लिळेमध्ये आपण बघितले. सन्निधानाची व्याख्या स्वामी सांगतात की श्रीमूर्तीजवळ अशी जे ते सन्निधान, अशी व्याख्या. कशी व्याख्या सांगितली? असन्निधानी असूनी आज्ञा प्रतिपालन करी याते सन्निधान बोलीजे. श्री मूर्तीजवळ असणे याला सन्निधान म्हणत नाहीत. असन्निधानी असूनही आज्ञा प्रतिपालन करी याते सन्निधान बोलीजे, म्हणजे त्याला सन्निधान म्हणतात. तुम्ही जर का आज्ञा पालन करत असाल, अन्य वार्ता न करण्याची, आपली सुरुवात इथून आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे मोठा मोक्षाचा वगैरे विषय खूप मोठा आहे. आधी अन्यवार्तेचाच विषय असं एक प्रॅक्टिकल घडवून घ्यावं लागेल. प्रत्येकाला च्या तोंडाला चिकटपट्टी लावून ती प्रॅक्टिकल करावं लागेल आपल्याला. हे जे हॉल आहे हा स्मरणाचा हॉल आहे, सत्संगाचा हॉल आहे, हा अन्यवार्तेचा हॉल नाही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी रोज आपल्याला जेव्हा सूचना द्यावी लागते की अन्यवार्ता करू नका, हे मला रोज येऊन सांगावं लागतं. म्हणजे आज्ञा प्रतिपालन नाही. आता हे कोणाची आज्ञा आहे? स्वामींची आहे का माझी आहे? स्वामींची आज्ञा आहे. परंतु तुम्ही सांगताना काय म्हणणार की दादांनी सांगितलं अन्यवार्ता नाही करायची. आता हे जोपर्यंत तुम्ही दादांची आज्ञा म्हणून बघाल ना, तोपर्यंत तुम्हाला हे विषय समजणार नाही. हे जेव्हा तुम्ही स्वामींची आज्ञा म्हणून याकडे बघाल, त्यावेळेस तुम्हाला मी काय बोलतो हे तुमच्या लक्षात येईल. आणि जर का मी तुम्हाला सांगितलं ना, हे वचन तुमचं पाठांतर आहे, याला काहीच अर्थ नाही आहे. ते वचन जेव्हा तुम्ही पालन करायला लागाल त्याला म्हणतात सन्निधान. तुम्हाला खूपसे विधी माहिती आहेत, नाही माहिती अशातला काही भाग नाही आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही ते पालन करत नाही तोपर्यंत तुम्हाला सन्निधानाचा जो काही लाभ आहे, सन्निधानाचं जे काही गोमटं ते तुम्हाला मिळणार नाही. याच्यामध्ये सांगणाऱ्याचं काही नुकसान नाही आहे आणि बाकीच्या कुणाचाही नुकसान नाही. हे नुकसान फक्त वैयक्तिक स्वतःच आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की सन्निधान मोचक आहे, आज्ञा पालनच मोचक ठरणार आहे. आज्ञा भंग होत असेल तर काय होईल? मग अव्ययरीती दृष्टांत आपण ऐकतोय कशासाठी? मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, आपलं रुटीनचं प्रवचन नाहीये हे की बाबा 10 दिवस चालणार आहे मग बंद होणार आहे. इथे प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य हा ब्रह्मविद्येतला आहे. तुम्ही याचा सन्मान नाही करणार, हे ब्रह्मविद्या तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही. रीते आलो आणि रीते जाणार, रहाट घटिकेची दृष्टांत आहे. कर्म भरून यायचे आणि कर्म रिचवायचे, कर्म भोगायचे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आपल्यासोबत काही संपत्ती येणार नाही ब्रह्मविद्येची, परमेश्वराची. आणि म्हणून आज्ञा पालन हे खूप महत्वाचं आहे. दृष्टांतातनं सगळंच येतंय आपल्याला. आता परत लीळेमध्ये स्वामी सांगतात की सन्निधान मोचक, आज्ञा पालन केलं तर तुमचं दुःखापासनं वगैरे वगैरे मुक्तता होईल. आमची सुरुवातच झाली ते दास्य मोचक किंवा मुंची जेना, हे सगळं आपण अभ्यासून बसलेलो आहोत, पाठ करून बसलेलो आहोत. परंतु याचं पालन आपल्याकडनं कधीही होत नाही.
घरामध्ये अनेक औषधी वस्तू असतात, परंतु कधी आपण त्याचा उपयोग घेत नाही, तशातला प्रकार आहे. आईसे म्हणूनही निरूपण केले. आपली परिस्थिती कशी आहे आजच्या वेळेतली, जी महादाईचा जी आहे ना, तशी आपली परिस्थिती आहे. आपल्याला अशी महादाईचा नको आहे, असं महादाईचं आपल्याला व्हायचं नाहीये. महादाईसांचे दोन रूप आहेत. रुपाईचा म्हटलं त्यांना, त्यांचे दोन रूप आहेत. हा एक रूप वेगळं आहे, परंतु नंतरचं जे रूप आहे, जेव्हा त्यांनी खरोखर दादोसांना तिळांजली दिलेली आहे, पूर्णपणे स्वामींना समर्पित झालेलं, ते एक महादाईचा वेगळं आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी त्यांना निरूपण केलं. स्वामी म्हणतात, बाई अग्नीचे संबंधे ओली कोरडी सानी थोर काष्टे जळती, असं निरूपण स्वामींनी अग्नीच्या दृष्टांताचं केलेलं आहे. याची लापिका जी सांगते की कर्मे ती सन्निधानीची क्षाळीती. तुमचे जे कर्म नाचतात ते एक तर प्रारब्ध भोगेक्षयो म्हणजे भोगून कर्माचा नाश होत असतो, किंवा अप्रोक्ष ज्ञानामध्ये बहुरूपता बहुकामतेने कर्माचा नाश होतो. पण आता आपल्याला जलद गतीने जर का कर्माचा नाश करायचा असेल, अयोग्यतेचा नाश करायचा असेल, तर काय करावं लागेल? कर्मेतीये सन्निधानीची क्षाळीती, हे जे काही वाक्य सांगितले लापिकेमध्ये, याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कर्मे म्हणजे आपली जी काही अडथळे रूप जे कर्म आहेत, दोषरूप जे कर्म आहेत, अयोग्यता रूप जे कर्म आपण जोडून ठेवलेले आहेत, खंतीरूप जे कर्म आपण जोडून ठेवलेले आहेत, ती सन्निधानीची क्षाळीती, च लावलेलं आहे त्याला. ती सन्निधानी क्षाळीती असं नाही, सन्निधानीची क्षाळीती. सन्निधान म्हणजे काय? सन्निधानाची व्याख्या आपण आत्ताच बघितली, आज्ञा प्रतिपालन करणे, याला म्हणतात सन्निधान. मग एखादे जीव जर का आमच्या स्वामींच्या सन्निधानी पण असतील, परंतु ते आज्ञा प्रतिपालन करत नाहीत, मार्तंड होते, काळ बोटे होते, अजून कुणी असतील जे आज्ञा पालन करत नाहीत, ते सन्निधान नाही त्यांना. आणि एखादे जीव आहेत माधोबा भक्तांसारखे, त्यांना सांगितलं की नदीच्या पलीकडेच थांबायचं आणि ते पलीकडेच थांबलेले आहेत, हे आहे आज्ञा पालन. आले नाहीत ते इकडे अजिबात. भटोबासांना जे सांगितलं तेच त्यांनी केलं, त्याला म्हणतात आज्ञापालन. नेवाशाला जायला सांगितलं, गेले. नेवासा आणि डोमेग्राम खूप लांब आहे, परंतु आता श्रीमूर्तीचं सन्निधान नाही, पण आज्ञापालन आहे, म्हणून ते सन्निधानच आहे. आणि म्हणून सन्निधानीची क्षाळीती म्हणजे आज्ञा प्रतिपालनामध्ये जर का तुम्ही चालत असाल, तरच तुमच्या कर्माचा नाश होईल, अन्यथा कर्माचा नाश होण्याचं काही स्वप्न सुद्धा बघू नका. आणि याच्यासाठी दृष्टांत स्वामी सांगतात जैसा अग्नीचा. अग्नीचा म्हणजे अग्नी असते. आता अग्नी वेगवेगळ्या प्रकारची अग्नी आपल्याला बघायला मिळते. जसं गॅसची अग्नी आहे, एखादा लाकूड पेटल्याची अग्नी आहे, कपडा पेटल्याची अग्नी आहे. अशा अग्नीचे वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळतील. अग्नी काय जाळवते आहे, परंतु अग्नी ही शेवटी अग्नीच आहे. आणि त्या अग्नीचा दृष्टांत स्वामी सांगतात की अग्नीचे संबंधे, अग्नीच्या योगाने, अग्नीचा जर का संबंध झाला म्हणजे संपर्क आला तर काय होतं? ओली कोरडी सानी थोरे. ओली असतील किंवा कोरडी असतील म्हणजे सुकी असतील, छोटी असतील, सानी असतील, किंवा थोर म्हणजे मोठी असतील. काष्टे जळती म्हणजे काष्ट म्हणजे लाकडं जळतात. आता ही कुठली अग्नी आहे? थोडक्यात म्हणजे आपण थोडासा कानोसा घेतला तर आपल्याला असं दिसतं की हा जंगलातला वनवा जो आहे, कदाचित ह्या वनव्याबद्दलची ही माहिती स्वामी सांगतात की जर का जंगलाला आग लागली, त्याला वनवा असं बोलतात, तो जर का अग्नी पेटला तर तो एवढा जाज्वल्य अग्नी असतो की त्यामध्ये कोरडी ओली सगळी लाकडं. आता तुम्ही जर का चुलीमध्ये ओलं लाकूड टाकलं तर ते पेटत नाही, आपल्या डोळ्याला पाणी यायला लागतं, धूर यायला लागतं, परंतु ते लाकूड काही पेटत नाही. म्हणून हा जो अग्नी आहे तो छोटा अग्नी नाही आहे, चुलीचा अग्नी नाही आहे, हा मोठा अग्नी आहे, म्हणजे वनव्याचाच अग्नी आहे. आणि जर का तो जो अग्नी जर का प्राप्त झाला तर काय होतं? ओले लाकडं, त्याच्यामध्ये कोरडी लाकडं जळतात, छोटी लाकडं, मोठी लाकडं, म्हणजे छोटी झाडं, मोठी झाडं सगळे त्याच्यामध्ये जळून जातात. जर का अग्नीने आपलं रूप दाखवलं तर काय काय जळून जातं? सगळं जळून जात असतं, काही शिल्लक राहत नाही. आणि मग
हे सगळं जळून जाणं हे कशाच्या योगाने आहे? अग्नीच्या योगाने. आता हा अग्नी या ठिकाणी नकारात्मक आहे, त्रासदायक आहे, परंतु या ठिकाणी सिद्धांती जो अग्नी सांगणार आहे तो आहे सन्निधानीचा अग्नी. अग्नी जर का असा तुम्ही बघितला तर तो तुम्हाला त्रासदायक आहे, इजा करणारा आहे, परंतु जर का सन्निधानी रूपी जो अग्नी आहे तो काय करत असतो? तो काय करतो की जे पापरूप कर्म आहेत, सिद्धांत सांगितलेला आहे की तैसे परमेश्वर सन्निधानी असता, म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानामध्ये असताना अनारब्धे प्रारब्धे संता संते कर्मे नासती, म्हणजे अनारब्ध, आगंतुक, अनारब्ध आणि प्रारब्ध ही जे काही कर्म आहेत ती सगळी नासून जात असतात. सांगितलंय. आता अनुसरण म्हणजे काय? येत आधीन होई जे येथुनी म्हणितले की जे, म्हणजे येथुनी म्हणितले करणे हे अनुसरण आहे. म्हणजे काय झालं? आज्ञापालन आहे. म्हणजेच काय झालं? सन्निधान आहे. म्हणजे जसे जसे कर्म कुठे नासतात? अनुसरणी कर्म नासतात. जो व्यक्ती आज्ञापालन करतो, अनुसरतो, त्या व्यक्तीची कर्म नासतात. म्हणून तिथे सांगितलंय अनुसरल्याचे आगंतुक कुंठे अनारब्ध सुनके प्रारब्ध भोगे क्षयो. ज्ञानियाची किंवा बोधवंताची कर्मे नासतात असं वचन नाही आहे की ज्ञानियाची आगंतुक कुंठे अनारब्ध सुनके, हे वचन नाही आहे. अनुसरण हे ज्ञान झाल्यानंतरच आहे, ज्ञानासोबतच आहे अनुसरण. परंतु नसुद्धा ज्ञानियाचे आगंतुक कुंठे वगैरे हे ज्ञानियाला लागू नाही आहे, बोधवंताला लागू नाही आहे, अनुसरलेला लागू आहे, जो खरोखर ते वचनांचं पालन करत असतो. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की सन्निधानी असता, म्हणजे आज्ञा पालनामध्ये जर का तुम्ही असाल. इथे भटोबासांना पाठवलं, ताप आहे अंगामध्ये, पण आज्ञा पालनामध्ये ते निघालेले आहेत आणि पुढे गेल्यानंतर काय झालं? त्यांचा ताप निघून गेला. तुम्ही असं जा बरं, ताप आलेला आहे आणि तुम्ही अजून चालत राहा, तुम्हाला अजून अशक्तपणा येईल. कारण की तुम्ही चालताय कुठे? काहीतरी प्रापंचिक कार्यासाठी तुम्ही चालताय. तुम्ही जर का दैवराटीच्या किंवा ईश्वर विहित कार्यासाठी जर का तुम्ही चालत असाल तर मग अशक्य गोष्ट आहे. म्हणजे कर्म हे नासणारच, नाही नासणार असं नाही. मला कुणी सांगितलं की बाबा त्यांचे पाय खूप दुखत होते आणि त्याच्यामध्ये त्यांना आटणाला जायचं होतं. मग आता कसं करायचं? ते जे सोबती होते काही जाळीदार, त्यांना सांगितलं की माझे पाय खूप दुखत आहेत. ते म्हणाले चला मध्ये, तुम्हाला नाही जमलं तर निघून या मध्ये. आणि मग ते निघाले आणि ते सांगतात की 1-2 दिवसामध्ये माझा पाय दुखणंच बंद होऊन गेलं. म्हणजे का बरं असं बंद झालं? म्हणजे ज्यांचे पाय दुखतात त्यांनी काय केलं पाहिजे? कमीत कमी पाय दुखणं बंद व्हावं म्हणून तरी आठवण केलं पाहिजे, म्हणून तरी देवाच्या विधीचं पालन केलं पाहिजे. अर्थातच कालच्या दासीच्या दृष्टांतात काय सांगितलं? सकाळी दास्य कसं करायचं? हेतू विना. मग आपलं इथे चुकतं. मग आपण ऐकतो अरे वा त्यांचं आटण्यामुळे पाय दुखणं बंद झाले का, मग चला बरं आपण पण. म्हणजे आपण हे सगळे काय उपाय शोधत, कोणाला कशाने बरं वाटलं मग तो उपाय करायचा. काही लोकांकडे असं असतं की कोणी येऊन काही औषधं सांगतात आणि त्यांच्याकडे सगळा औषधांचा भंडार असतो. एक कपाट जर का उघडलं तर वरच्या कप्प्यामध्ये होमिओपॅथिक, नंतर आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक, आमके टमके सगळी औषधं असतात. एकही औषध धड करायचं नाही आणि ह्यांनी सांगितलं म्हणून ते करायचं, त्यांनी सांगितलं म्हणून ते करायचं. तुम्ही जर का अशा प्रकारे जर का उपाय करायला बघाल तर नाही होणार. ह्याच्यासाठी हेतू विना दास्य केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण तोकडा वेळ केलं तरी चालेल, पण हेतुविन तर पाहिजेच पाहिजे. पण वरून कसं पाहिजे? परत पतिव्रतेच्या दृष्टांतात कसं सांगितलं? कसं असलं पाहिजे ते दास्य? हा, वेचलेपणे. हेतुविनामध्येच निर्हेतुक आलं. ते वेचलेपणा पण पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये आवडी सुद्धा पाहिजे. उगाच आपलं विधी करायचा म्हणून करत बसायचा नाही. गाठीच करायला सांगितलं आपलं, कसं तरी 5 गाठ्या ओढायच्या इकडे तिकडे आणि कसं तरी मग कधी संपतंय असं करत, ह्याला वेचलेपणे म्हणत नाही, ह्याला वृक्षपणे म्हणतात. विधीमध्ये वृक्षपणा नको. अन्न खातो ना पण त्याच्यामध्ये वृक्षपणा पाहिजे. वृक्षांना खायला सांगितलंय, आपण विधीमध्ये वृक्षपणा वापरतो, विधी आपण वृक्ष करतो आणि अन्न जे आहे ते मिष्ट खातोय, मिष्टान्न खातोय. आपल्या अन्नामध्ये वृक्षांना पाहिजे आणि विधीमध्ये
मिष्ट पाहिजे, म्हणजे विधीमध्ये गोडवा पाहिजे. आपलं सगळं उलट चालू आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की सन्निधानी म्हणजे जर का तुम्हाला ईश्वर आज्ञाप्रती पालनाचा गोडवा जर का तुमच्याकडे असेल तर तुमचे आगंतुक अनारब्ध प्रारब्ध ती कर्म नासणार आहेत. अजून काय अडथळे अयोग्यता असेल ती नासणार आहे. जे जे काय नासणार आहे, भटोबा उगाच 3.5 वर्षामध्ये योग्य झाले नाहीत. ते 3.5 वर्ष म्हणजे कितीतरी कमी कालावधी आहे, खूप कमी कालावधी आहे. आम्हाला उपदेश घेतल्यानंतर 3.5-4 वर्षांनी कळतं की आपण उपदेशी आहोत. खूप लोकांना हे माहिती नाही की उपदेश म्हणजे काय आहे. खूप लोकांना नामच पाठ नसतात. खूप लोकांना उपदेश घेतल्यानंतर काय पाठ केलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे हेच माहिती नसतं. खूप दिवस म्हणजे काय विधी करावा, वासनिकांची काय अस्थिबरी आहे, वासनिकांसाठी काय सांगितलंय हेच जर का आपल्याला माहिती नाहीये तर कसलं सन्निधान कसं काय तुम्ही मान्य करणार. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की या ठिकाणी ज्ञानियाला ते नाहीये, अनुसरलेलं आहे. कारण की अनुसरला हा आज्ञापालन करतो. तुम्हाला वासनिकाला सुद्धा काय करायचं, आज्ञापालन करायचं आहे. म्हणून वासनिकाची व्याख्या पण काय केलेली आहे, अनुसरणाची वासना म्हणजे अनुसरण्याची इच्छा ज्यांची आहे ते काय करतात, आज्ञापालनामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. काही ग्रस्त मंडळी अशी आहेत, तुम्ही म्हणाल की बाबा आम्हाला घर सोडवत नाही, आम्हाला प्रवचनाला येता येत नाही, आम्हाला काय हे विधी घडत नाही ते विधी घडत नाही, परंतु जेवढे घडतात तेवढे तर घडवून बघा ना तुम्ही. तुमच्याकडनं महिन्याला ₹1,00,000 वाचवल्या जात नाही, म्हणजे तुम्ही ₹1 पण वाचवत नाही का? नाही ₹1,00,000 वाचवले जात, परंतु तुम्ही ₹10 तर वाचवता ना महिन्याचे. ₹50 वाचवता, ₹1,000 वाचवता, ₹5,000 वाचवता, काहीतरी वाचवता की नाही. तसं भटोबासाधिक हे व्यक्ती जे होते त्यांच्याकडनं अनेक विधी व्हायचे, तेवढे आमच्याकडनं होत नाही. म्हणजे आम्ही काहीच करू नये का? करू शकता ना तुम्ही. तुम्ही एकत्र हे अन्न खात असताना, भोजन घेत असताना तुम्ही एकत्र काला करून खाऊन बघा. तुम्ही बसताना त्या पद्धतीने बसा, मांडी घालून बसण्यापेक्षा पोथीला कसं बसतात आश्रमामध्ये त्या हिशोबाने बसण्याचं घरी प्रॅक्टिस करा. स्मरणासाठी तुम्ही सराव करा. म्हणजे एक एक विधी काय काय आलेत लीळा चरित्रामध्ये त्यांना ते थोडंसं आपण ज्याला इंग्लिशमध्ये बोलतो फॉलो करणं, कमीत कमी करून बघा. ते लोक असं करायचे तर आपण पण करून बघूया थोडंसं. आपण काहीही प्रयत्नच करत नाही तर मग कसं होणार. माकोड्याच्या दृष्टांतामध्ये सांगितलं, धड तुटली आहे जीवे परमेश्वरा ते न सोडावे. आपलं तर विधीच धड होत नाही. आणि इथे ते धड तुटल्याची गोष्ट आहे, आमचं धडच होत नाही, काहीच धड होत नाही आमचं. मग कसं होणार. मग सन्निधान कसं आणि मग कर्मशाळन कसं, महायोग्यता म्हणजे हे काय सांगतोय मी तुम्हाला. आता आपण किती काही केलं, एखाद्या जमिनीमध्ये किती तुम्ही चांगल्या प्रकारचं बियाणं पेरलं तरी काही उगवणार नाही. कारण की त्याच्यामध्ये अजून ते जमीन नांगरल्या गेली नाही, व्यवस्थित त्याची मशागत झाली नाही, त्यातले गवत वगैरे रानटी जे काही झाडं आहेत ती तुम्ही काढली नाहीत. आणि मग कसं काय त्याच्यामध्ये येणार, काहीच पीक येणार नाही. सुख क्षेत्राचे दृष्टांत जर का तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी काहीही लावा भरभरून पीक येतं. आणि एक तणधैले वावर आहे तिथे तुम्ही काही लावा, तिथे काही येत नाही. हे सगळे दृष्टांत देऊन ठेवले स्वामींनी आम्हाला. हे दृष्टांत नुसते पाठ करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी नाही आहे, त्याच्यातनं पालन आपल्याला करायचं आहे. एक गोष्ट स्वामींनी सांगितली आणि त्याचं तात्पर्य लगेच केशराज बासांनी पुढे सांगितलेलं आहे. लापणीक सांगितली म्हणजे मागच्या दृष्टांताशी त्याचा संबंध आहे, मग दृष्टांताचा विषय आहे, आणि त्यानंतर शेवटी द्राष्टांतिक आहे. म्हणजे दृष्टांतातनं नेमकं देवाने आम्हाला काय सांगू इच्छिलेलं आहे, सिद्धांत काय त्याचा, ते केशराज बासांनी लिहिलेलं आहे. आता एवढं सगळी सोय करून दिलेली, अजून आपल्याला काय पाहिजे. स्वामींनी दृष्टांत सांगितला, कशावरून सांगितला की महादायीसांना जायचं आहे, कुठे, वाराणसीला जायचं आहे. स्वामींनी त्यांना नाही सांगतात. स्वामी म्हणतात की बाई, तीर्थदेवता कशा आहेत, अमोचक आहेत. आणि काय मोचक आहे, मग सन्निधान मोचक आहे. स्वामींनी यापुढे अग्नीचा दृष्टांत सांगितला आणि मग स्वामी म्हणतात, गोसाव्यांचे निरूपण प्रत्ययासी आले. स्वामी असं सांगतात सर्व काही, आणि ते ऐकल्यानंतर महादायीसांना स्वामींचं सांगणं एकदम प्रत्ययाला आलं, म्हणजे पटलं की खरोखर वाराणसीला जावं नाही, आपण स्वामींच्या सन्निधानी राहायला पाहिजे. आणि मग बिढारा आले. आल्यानंतर दादोसांना त्यांनी सांगितलं की बाबा मी काही येणार नाही,
कारण की स्वामींनी सांगितलं तीर्थदेवता मोचक वगैरे सगळं काय, आणि मला ते पटलेलं आहे. आता हे अज्ञान असल्यानंतर काय होतं ते बघा. ते म्हणतात, हे काही रूपोबाई आईता सांगा तू आई ते संबळ अल्पसता तीर्थ होईल. ते म्हणतात अरे जायचं नाही कसं काय, मगाशी ठरवलं सगळं आपण. आणि आईता सांगत म्हणजे आपल्याला सोबत मिळत नाही, एवढा लांब जायचं आहे वाराणसीला. आता आईता सांगत पण आहे. आई ते संबळ म्हणजे साहित्य काही जास्त घ्यायची गरज नाही, सगळ्यांकडे थोडं थोडं आहेच. त्याच्यानंतर अल्पसता तीर्थ होईल, कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये सगळं काही आपलं तीर्थ होईल तिथले. मग येऊनी सुखे सन्निधानी अशी झोपा. आणि सन्निधान कुठे गेलंय का, स्वामी कुठे जाणार आहेत. वाराणसीहून आल्यानंतर तुला पाहिजे तेवढे दिवस राहा ना वाराणसी स्वामींच्या सन्निधानी. आणि हे एवढं सांगितल्यानंतर पुढे ते सांगतात की गावीचा हा अवघा लोकू हसेल. म्हणजे आपण वाराणसीच्या नावाने आलो आणि जर का वाराणसीला नाही गेला तुम्ही तर लोक काय हसतील तुम्हाला. संबळ नेले ते अवघे महात्म्यासी खादले. म्हणजे लोक काय करतात, कोणी तीर्थयात्रेला निघाले की त्यांच्यासोबत विड्याला पैसे देतात, काही फळं देतात, काही दान द्यायला देतात वगैरे. तर तुम्ही असे जे काही लोकांकडनं काही वस्तू दान करण्यासाठी आणलेले आहेत, तर लोक काय म्हणतील बघा, वाराणसीच्या नावाने गोळा करून नेलं आणि मध्येच कुठेतरी थांबून कुणाला तरी ते देऊन टाकलं, आमचं काही दान त्यांनी वाराणसीपर्यंत पोहोचवलं नाही, असं लोक हसतील बरं का तुम्हाला. आणि म्हणून दादोसी अवघे मोडिले. आपल्याला खूप मोठी भीती असते बरं का, लोक हसले तर काय होईल याची खूप भीती असते आपल्याला. म्हणून लोकांनी हसलेलं आपल्याला अजिबात आवडत नाही. आपण लोकांना हसतो, परंतु लोक आपल्याला हसले म्हणजे सगळ्यात मोठा अपमान आहे आपला. आणि म्हणून लोक हसतील म्हणून कितीतरी मोठमोठे चांगले चांगले विधी जे उपस्थित झालेले आहेत त्यांचा आपण त्याग करतो, सोडून देत असतो आपण, आणि लोकांना सन्मान देत असतो. दादोसांनी हे सगळं त्यांचे मनोरथ मालिका तोडून टाकली आणि मग वाराणसी जावे असे प्रत्यय आले. मग महादाईसांना म्हटलं, दादोस म्हणतात ते बरोबर आहे बरं का. आता तुम्ही महादाईसांना या लिळेमध्ये बघूच नका, ह्याच्यामध्ये स्वतःलाच बघा. आपली ही परिस्थिती अशीच असते, सकाळपासनं तर दुपारी 2 वाजेपर्यंत हेच चालतात, सत्संगाला जाऊया बरं का. म्हणलं नको नको, पाणी आलं तर नाही, परत ते पाहुणे पण येणार आहेत. परंतु आजचा विषय महत्वाचा आहे, मग गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. काल बाबांनी सांगितलं गेलंच पाहिजे, आलंच पाहिजे. मग थोड्याने असं वाटतं की नको, पण ते पाहुणे आले तर मग परत ते माघारी जातील, मग परत त्यांच्या घरी जावं लागेल. असं होता होता 2 वाजतात. आणि जर का प्रत्येक वेळी टळत गेलं तर आपल्या जीवनाचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीत. आणि महादाईसांना परत असं वाटायला लागलं की गेलं नाही पाहिजे. दादोस म्हणतात ते बरोबर आहे, सन्निधानी राहणं तर आहेच आपल्याला आल्यानंतर, आता वाराणसीला गेलंच पाहिजे. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी ते मागू ते म्हणतेले, दुसऱ्या दिवशी म्हणजे आता कितवी वेळ आहे, दुसरी वेळ आहे. ते म्हणतात जी जी वाराणसी जावे लागेल. आपण म्हणाले होते ते बरोबर होतं, पण मला आता वाराणसीला जावंच लागेल. अवघा गावीचं लोक हसेल, गावाकडचे लोक काय करतील, हसतील. संबळ नेले ते महात्म्यानीसी खादले, तरी माझं जावे लागेल, मला जावंच लागेल. यावरी गोसावी दीक्षित कन्येचा दृष्टांत स्वामी त्यांना सांगतात. दीक्षिताची कन्या असे ते काळकुळ लोक तिने अंगवी वगैरे, तसं देवासाठी जीवाने काय केलं पाहिजे, काळकुळ लोक हे तिने काय केलं पाहिजे, अंगवलं पाहिजे. महाताईचा विचारतात, जी जी गावीचा लोक काय म्हणे. स्वामी म्हणतात, गेली गेली कुळ बुडविले. ते म्हणतात हो, परंतु ठीक आहे, परंतु गावातले लोक काय म्हणतील, मला म्हणतील काय म्हणतील, म्हणतील गेली, कुळ बुडवलं, आपल्या परंपरा मोडल्या, हेच काहीतरी लोक बोलतील, अजून काय म्हणणार आहे. आईचे निरूपण केले, मागू ते न वचावे असे प्रत्ययासी आले. आणि पुन्हा महादाईसांना स्वामींनी समजावून सांगितलं, दीक्षित कन्याचा दृष्टांत सांगितला. आणि मग महादाईसांना परत असं वाटलं की बरोबर आहे, स्वामी सांगतात ते बरोबर आहे की वाराणसीला गेलं नाही पाहिजे. परत त्यांच्या प्रत्ययाला आलं. बिढारासी आली, मग दादोसा पुढा सांगितले. दादोसांपुढं सांगितल्यानंतर आता स्वामींनी एवढं समजावून सांगितलं आणि मग ते आल्या. दादोसांना त्यांनी परत सांगितलं की मागू ते दादोसी मोडिले. दादोसांनी परत त्यांना समजवलं की स्वामी सांगतात तेही चूक नाहीये, परंतु वाराणसीला जायचं आहे. वाराणसी माहिती आहे तुला, वाराणसीला एकदाच जाणं असतं वगैरे वगैरे, असं त्यांनी परत काहीतरी पटवून दिलं असेल.
आणि परत त्यांना वाटलं की गेलं पाहिजे बरं का वाराणसीला. मागू ते जावे ऐसे प्रत्यासी आले, दुसऱ्या दिवशी महादाईचे दादोसांची अवघे शब्द सांगितले. तिसऱ्या वेळेस पुन्हा महादाईचा आल्या तिथे. दुसऱ्या दिवशी परत स्वामींकडे आल्या. दादोसांचं सगळे वाक्य महादाईसांनी स्वामींना सांगितले. मग मागू ते गोसाव्या ते पुसले, जीजी मी वाराणसी जाईन, म्हणजे मी वाराणसीला जाणारच आहे बरं का. आता ही कितवी वेळ आहे? तिसरी वेळ आहे. स्वामी म्हणतात बाई जाणत्या पसलीवरी नेमता चांग, कधी कधी जाणत्यापेक्षा नेमते चांगले. अज्ञान व्यक्ती असतात ना ते चांगले असतात. त्यांना थोडी भीती दाखवली ना की ते लोक त्या चौकटीच्या बाहेर जात नाही. पण ज्ञानी व्यक्ती काय करतात, कधी कधी त्यांना काहीतरी उपाय माहिती असतात, ते म्हणतात की काहीतरी डोकं लावतात. आपण म्हणतो ना कायद्याला पळवाटा असतात, ते कोणाला माहिती असतात? सामान्य लोकांना नसतात माहिती, ते वकिलालाच माहिती असतात. ज्याला ज्ञान आहे त्या वकिली कायद्याचं, ज्याला ज्ञान नाही त्याला जर का सांगितलं असं करा तो तसंच करतो. इथे अंगठा द्या, अंगठा द्या, इथे सही करा, सही करा. अज्ञान व्यक्ती कधी कधी देवाला बरे वाटतात, जे सांगितलं ते करतात. जेव्हा प्रल्हादबाई सर स्वामी बाई देव जा ना, ते म्हणतात जीजी नाही, तुम्हीच सांगा मला समजावून. हे अज्ञानत्व, हे कधी कधी बरं वाटतं, त्याच्यामध्ये जास्त वाक्य नाही आहे. आपल्यातल्या कोणाला विचारलं देव जा ना, आपण हो काय देव, देव म्हणजे वगैरे 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 काय वाक्य आपण बोलू ते देवाला पण कळणार नाही हे काय बोलताय. म्हणजे आपण आपलं ज्ञान सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञान सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला ज्ञान आहे की नाही आहे हे आपोआपच जाणता व्यक्ती बघतो आणि लगेच त्याला कळतं. तुमचा जो प्रश्न असतो ना, एखाद्या अधिकरणाला तुम्ही प्रश्न करा, तुमच्या त्या प्रश्नावरूनच ओळखतं की ह्यांचं अध्ययन किती आहे, ह्यांचा अभ्यास किती आहे, हे लगेच कळतं त्यांना. तुम्ही जर काय विचारलं बाबा ते बुधवारी पारायण वाचलं तर चालेल का, बाबा लगेच समजतात की हे काही. आणि जो व्यक्ती जिकडे देवाने सांगितलं निरंतर परमेश्वराचे आठवावे हे वचन ज्याला माहिती आहे, तो असं कधीच विचारणार नाही की बाबा या दिवशी पारायण केलं तर चालेल का, त्या दिवशी स्मरण केलं तर चालेल का. ज्यांना सांगितलं जेव्हा देवाने की निरंतर आठवावे, कुठलाही क्षण वाया जाऊ देऊ नका मला, माझ्यासाठी पूर्ण वेळ मला आठवायला देवाने सांगितलेलं आहे. म्हणजे देवाने देवाला आठवायला सांगितलेलं आहे. आता इथे कधी कधी म्हणून देवाला काय वाटतं की जाणत्या पसीवरी नेमता चांग, कर्म चांडाळापसी जाती चांडाळ तो चांग. म्हणजे जे लोक विधी आचरत नाहीत, म्हणजे ते काय आचरतात, अविधी आचरतात. अविधी आचरणं म्हणजे कर्म चांडाळत्व आहे. ते एक असतो कोण, जाती चांडाळ, म्हणजे ज्याला समाजाने जाती चांडाळ म्हणून ठरवलेला आहे, हलक्या जातीचा. परंतु आमचे स्वामी काय म्हणतात, तो जाती चांडाळ ज्याला समाजाने हीन ठरवलेला आहे तो हीन नाही आहे, तो उच्चच आहे, तोही चांगलाच आहे. त्याच्यापेक्षा जो कर्म चांडाळ आहे ना तो हीन आहे. जातीने कुणीही चांडाळ नाहीये. मानव पंथाचं तत्व हे सांगतं, जातीने कुणी चांडाळ नाही. आपण सगळे एका जातीचे आहोत. कोण, कुठल्या जातीचे आहोत आपण, जीव जातीचे आहोत. ही अवघी जीव जात आहे. आपण तमामध्ये सगळे एकाच अधिकाराचे आहोत. आपण इकडे आल्यानंतर आपण कुठल्या तरी घरात जन्माला आलो म्हणून आपली जात ती जाते, पुढच्या जन्मात कुठल्या तरी दुसऱ्या घरात जाऊ तर आपली जात जी ती वेगळी होणार. मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलेलं आहे की काळोख म्हणजे रात्र, पण रात्र म्हणजे काळोख, पण काळोख म्हणजे रात नाही. रात्र म्हणजे काळोख, परंतु प्रत्येक काळोख म्हणजे रात नाही. वर्णभेद्यांना जाऊन सांगा की या जीवाला जात नाही. जीवाला जात नाही आहे. जात ह्या आपण निर्माण केल्या, आपण एकमेकांना लावल्या. जो व्यक्ती काळा आहे त्याला आपण काळा म्हणतो, जो व्यक्ती गोरा आहे त्याला आपण गोरा म्हणतो. वांचून जीव कसा आहे, स्फटिकाकार. आमच्या स्वामींनी स्फटिकाकार सांगितलंय. आपण मूळ प्रकार बघतोय का, नाही बघत आहे. आपण बाह्य सगळं बघतो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी ठणकावून सांगितलंय की कर्म चांडाळापसी जाती चांडाळ हा उत्तम आहे, चांगला आहे, आणि कर्म चांडाळ ही नाही. एखादा ब्राह्मण व्यक्ती आहे आणि तो जर का वाईट कर्म करत असेल तर त्याला तुम्ही चांगलं कसं काय म्हणणार.
त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे, म्हणजे तुम्हाला काही म्हणायचं नाहीये त्याला, परंतु स्वामींच्या दृष्टिकोनातनं तो कसा आहे, कर्म चांडाळ आहे आणि तो वाईटच आहे. यावरी गोसावी कर्म चांडाळाचा दृष्टांत या ठिकाणी सांगतात. आणि एवढं सगळं निरूपण केल्यानंतर महादाईसांना न वचावे ऐसे प्रत्यासी आले, म्हणजे स्वामी सांगतात ते बरोबर आहे बरं का. वाराणसीला जायचं नाही. आता ही कितवी वेळ आहे, चौथी वेळ महादाईसांची आहे. न जाण्याचं ठरवलं त्यांनी आणि पुन्हा बिडारसी आले. दादोसांना सर्व सांगितलं. दादोसी मागू ते मोडीले. दादोसांनी परत सांगितलं परत की वाराणसीला गेलंच पाहिजे, परत शक्य नाहीये, वाराणसीला जाणं म्हणजे मोक्षाला जाण्यासारखं आहे वगैरे वगैरे पुन्हा सांगितलं. आणि मग मागू ते जावे ऐसे प्रत्ययासी आले आणि आता वाराणसीला गेलंच पाहिजे असं परत नक्की केलं महादाईसांनी. आणि उद्याची आली, सकाळीच आली आणि आता गोसाव्या ते कवणे तोंडे पुसू. आता स्वामींना कसं विचारायचं बरं, आता स्वामींना विचारलं तर स्वामी काय शिक्षा पण करतील काहीतरी, आणि म्हणून त्या द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. आणि अशामध्ये गोसाव्यांचा श्रीकरू उमरडोनी जातीये. आता एवढी पण गोष्ट कळते की स्वामींचा श्रीकर जो आहे तो उमरडोनी, म्हणजे देवाने असा हात आडवा आणलेला आहे की जाऊ नका, आणि तो हात आपण काय करतो आहोत, बाजूला करतो आहोत. त्या हाताचा, त्या श्रीकराचा, त्या श्रीकराच्या ठिकाणी असलेल्या प्रवृत्तीचा, मनोवृत्तीचा आपण काय करतोय, अपमान करतोय. परमेश्वराच्या प्रसन्नतेचा आपण अपमान करतो. देव सांगतात जाऊ नका आणि आपण काय करतो आहोत, जातोच आहोत. आता ही कितवी वेळ आहे, चौथी वेळ झाली. स्वामी समजावून सांगतात. आणि आता आपण स्वामींचा हात मुरडून चाललो, म्हणजे स्वामींच्या आज्ञेचा भंग करतो. गोसाव्या दंडवते घालो आणि निघो. आता काही बोलायचं नाही, जायचं, फक्त दंडवत करायचा आणि गपचूप निघायचं. ऐसे म्हणून येते असती. आणि आल्या गोसाव्यांची भीतरीला ओट्यावरी आसनाचे ते येण्यासाठी निघाले. आमचे स्वामी मठाच्या आतमध्ये बसलेले आहेत. आणि गोसाव्यांनी काय केलं, ऐसा श्रीकरू भवंडती आणि ऐसा करीती, आणि हास्य केले. स्वामी काय करायचे, असा हात गोल गोल फिरवायचे आणि असं झटकायचे आणि हसायचे, हास्य करायचे. म्हणजे स्वामी बघतात की आम्ही किती समजवलं, आम्ही किती वेळा सांगितलं, परंतु जीव ऐकतात का. मला असं हे वाक्य वाचलं की बरं वाटतं. जर का देवाचंच ऐकत नाही तर आपलं काय ऐकतील, म्हणजे आपण रागवायचं नाही कोणावर, नाही तर आपली चिडचिड होते ना, माझं ऐकत नाही. हे वाक्य जेव्हा आपण वाचतो तेव्हा बघतो की अरे देवाचंच ऐकत नव्हते तर आपलं कोण ऐकणार इथे. तैसे ते बाईसे देखिले. आणि बाईसांनी ते पाहिलं. स्वामींची काही वेगळीच लीळा सुरू आहे. हा बाबा इथे काही की जात आहे, हे काय करताय आपण. स्वामी म्हणतात बाई ताकीची मासी ताका बाहेरी घाली जे. ताक म्हणजे सन्निधान, आणि ती माशी ताक पिण्यासाठी आलेली आहे, तर तिला ते चांगलं वाटतंय. उन्हाळ्यामध्ये जर का तुम्हाला आता ताक प्यायला दिलं तर प्यायलाही चांगलं वाटतं आणि पौष्टिकतेसाठीही चांगलं आहे. परंतु जर का तुमच्यापासून ते ताक दूर केलं तर तुम्हाला दुःख होतं की नाही. तुम्हाला सांगितलं ताक संपलंय तर तुम्हाला दुःख होतं की नाही. परंतु ते दुःख कधी होणार, तुम्हाला त्याचं ज्ञान असेल तेव्हा होणार. आता महादाईसाई ते सन्निधानाचा जो काही लाभ आहे तो घेण्यासाठी आल्यात, परंतु दादोसांनी काय केलं, ती ताकात आलेली ती माशी जी आहे तिला काढून तिला फेकून दिलेली आहे, सन्निधाना बाहेर घातलेली आहे. म्हणून स्वामींनी म्हणाले की ताकीची माशी ताका बाहेरी घाली जे. ताका बाहेर आता तिला नेलेली आहे. तैसे म्हातारी तैसी म्हातारी सन्निधाना बाहेरी घाली जताळे. जशी माशी ताकाबाहेर घातली तशी म्हातारी म्हणजे महादाईसा ही सन्निधानाच्या बाहेर आता गेलेली आहे. तेव्हा महादाईसा तेवढ्यात आल्या. गोसाव्यांना दंडवते घातली, श्रीचरणा लागली. गोसाव्यांजवळ उगीची बैसली, गपचूप बसून राहिल्या, काही बोलल्या नाही. गोसाव्या ते काही विनववेना, म्हणजे स्वामींना तर कसं विनंती करायची, आज्ञा मागायची, म्हणून गप्प आहेत. स्वामी म्हणतात काही बाई वाराणसी जाणे होत असे. स्वामी शेवटी म्हणतात काय मग झालं नक्की, मग वाराणसीला जायचं. ते म्हणतात हो जी झालं. स्वामी म्हणतात बाई तेथून या, मग येथून तुम्हा संन्यास दी जाईल. तिकडून या मग आम्ही तुम्हाला संन्यास देऊ. आणि महादाईशी श्रीचरणा लागली, म्हणजे आता काय झालं, देवाने आज्ञा दिली. आज्ञा दिली म्हणजे काय,
देवानी कसली काही आज्ञा दिलेली नाहीये. हे उगाचच देवाकडे काहीतरी आपण आपलं हे करायचा, आपला हट्ट धरायचा किंवा अज्ञानवशी काहीतरी क्रिया करायची आणि त्याला देवाचं नाव द्यायचं, हे योग्य नाही. तसं आम्ही काही लोकांना विचारतो मंदिरात आलेल्या, आता कधी येणार परत? ते म्हणतात देव बोलवतील तेव्हा. देव काय फोन लावणार आहे तुम्हाला? कसे देव कसे बोलवणार तुम्हाला? मग ते लोक येतात आणि मग ते काय येतात माहितीये का, की त्यांना काहीतरी दुःख प्राप्त झालेलं असतं, ते विडा वगैरे घेऊन येतात. मग आम्ही विचारतो कसे काय आले? ते म्हणतात देवाने बोलवलं. म्हणजे हो आमचे हे ऍडमिट आहेत ना. म्हणजे हे देवाने बोलवलं तुम्हाला? तुम्हाला इथे बोलवण्यासाठी तुमच्या यांना किंवा कोणाला तुम्हाला ते देव काय ऍडमिट करणार आहेत का? म्हणजे ह्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने हे सगळं अरेंज करायचं, तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलायचं, ठरवायचं आणि त्याच्यामध्ये देवाला मध्ये हे करायचं की देवाने सांगितलंय, देवामुळे असं झालं, देवाने असं करवलं, आम्हाला देव बोलवतच नाही म्हणे. म्हटलं देव बोलवतील तर मग अवघड होईल. मग जे देवाची आज्ञा कशी असते, आपण लिहितो ना देवाज्ञा झाली म्हणजे गेले. आणि आपण नेहमी बोलतो आम्हाला देव बोलवत नाही, आम्हाला देव बोलवत नाही. अहो देव तुम्हाला बोलवणारच नाही, काय करायचं तिकडे देवाकडे जाऊन आपण करणार काय आहोत? आणि म्हणून हा भाग एक लक्षात घेतला पाहिजे आपल्याला, की इथे तुम्हाला असं वाटेल की स्वामींनी पण आज्ञा दिलेली, पण स्वामींनी काही आज्ञा वगैरे काही दिलेली नाहीये. ही स्वतःने त्यांनी ठरवून घेतलंय की आता स्वामी हो म्हणू की नाही म्हणू, मला जायचंच आहे. असं एकदा जर का नक्की केलेलं आहे तर अशा जीवांच्या समोर परमेश्वर काही करू शकत नाहीत. परमेश्वर म्हणजे काय? परम ऐश्वर्य अथिला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असं परमेश्वराची व्याख्या केलेली आहे. काही करू शकतात परमेश्वर, परंतु काही पदामध्ये काहीही नाहीये. काही ठिकाणी परमेश्वर जीवाला स्वातंत्र्य देतात. तिथे वचन आहे एक अनुसरती एक ननुसरती, एका अनुसर्विती एका ननुसर्विती, असे वचन गोसावी का उच्चारले नाही, असं तिकडे शंका वगैरे देतात. म्हणजे देव अनुसर्वित नाही कोणाला. नाहीतर असं असतं तर कितीतरी लोकांना देवाने कान धरून लगेच अनुसरायला लावलं असतं. परंतु देव काय करतात, ज्ञान देऊनी उतराई होतात, ते सांगतात हा रस्ता जातो नरकाकडे आणि हा जातो मोक्षाकडे, आणि बस माळेकाराचे दृष्टांते निरूपण केलं, बस बाकी काहीही करत नाही स्वामी. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला मोक्षाला जायचंय की नरकाला जायचंय, अनुसरणाकडे जायचंय की दुःखाकडे जायचं आहे. नेमकं कुठे जायचं ते आपण ठरवायचं आहे. आता एवढं सगळं सांगून जर का आपण म्हणालो की हो देवा ते आम्ही येऊ परत माघारी, परंतु आता आम्हाला प्रपंचाकडेच जायचं आहे, असं जर का तुम्ही ठरवलं तर देव काय करते? काही करू शकत नाही तुमच्या बाबतीमध्ये. भटोबासांनी म्हटलं असतं की देवा नाही नाही मी असं करतो की मी आता नंतरच येतो, एवढे काही आज्ञा पालन तुमच्या काही मला जमणार नाही, मी नंतरच येईन अनुसरणासाठी, असं जर का भटोबास म्हणाले असते तर स्वामी काय करू शकले असते? खूप तर खूप स्वामींनी अनुसरणाचं महत्व सांगितलं असतं वगैरे, परंतु स्वामींनी काही त्यांचं कान धरून त्यांना अनुसरायला लावलं नसतं. त्याच्यानंतर दादोस होते, गणपत आपळांबद्दल आपण बघितलं, सारंग पंडितांबद्दल बघितलं. स्वामींनी फक्त यांना अनुसरणाचं महत्व सांगत गेले, परंतु स्वामींनी जबरदस्ती यांना अनुसरविलं नाही. कारण की परमेश्वर काय करतात, जीवाला स्वातंत्र्य देतात. असं नाही आहे की बाबा मी परमेश्वर आहे म्हणजे मी काही करेन, असं नाही आहे. परमेश्वर तरी नियमेची म्हणजे नियमाने सगळं कार्य करतात, नियमबद्ध सर्व कार्य असतं. आणि आपलं कार्य कसं असतं, अनियमित असतं सगळ्या काही गोष्टी. कधी कधी आम्ही बसतो सकाळी स्मरणाला, कधी कधी दुपारी बसतो, कधी वाचतो कधी नाही वाचतो, वेळ भेटला तर वाचतो. आणि पाठांतर आता केलं होतं 8 दिवस नंतर, आता काही 1 महिना सोडून दिलेला आहे. जो परमेश्वर एवढा नियमबद्ध आहे, सगळे कार्य ज्या परमेश्वराचे कसे आहेत नियमित आहेत, अशा परमेश्वराचे साधक जर का अनियमित असतील तर कसं वाटेल त्या परमेश्वराला? एखाद्यांचे ते वडील असतात ते एकदम सभ्य संत व्यक्ती असतात आणि त्यांचे मुलं जर का असभ्य असतील तर त्या वडिलांना कसं वाटेल? तसंच आपल्या परमेश्वराला वाटत नसेल का? आमचे साधक आहेत, आमचे ईश्वरीचे आहेत, आम्ही यांचा नंबर लावलेला आहे उपदेशासाठी, आणि कसे वागतायत? म्हणजे आपल्याला हा देवाचा विचार सुद्धा करता आला पाहिजे, केला पाहिजे आपण. आणि म्हणून
वाराणसी जाणे होत असे, ते म्हणतात हो. स्वामी म्हणतात बाई तेथून या, मग तुम्हाला संन्यास देऊ आम्ही, म्हणजे आमचे नियम काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू नंतर. आता तुम्हाला नियम नाही आहेत, परंतु तिकडून आल्यानंतर तुम्हाला नियम असणार आहेत. आणि महादाईचे श्रीचरणा लागल्या जीजी. मग त्या विचारतात की तेथ जाई जाताय तरी तेथीचे काही करावे ऐसे काही जाणीजे ना. म्हणजे हे तरी महादाईसांनी विचारलं स्वामींना की तिकडे गेल्यानंतर तिथे काय आचरण करायचं नेमकं हे आम्हाला माहिती नाहीये, तरी गोसावी तेथीचा विधी सांगावा, म्हणजे तिथला विधी देवानी सांगावा. स्वामी म्हणतात बाई तेथीचा विधी तो अवघड आहे तिकडचा विधी, तो कवणीची नेणे कोणाला माहिती नाही, तो तुम्हा पुढा येथून सांगितले. स्वामी म्हणतात आम्ही सांगतो तुम्हाला. कवणाच्या बिडारापाशी बिडार निघावे. कुणाच्याही तिथे गेल्यानंतर काय करावं लागतं, प्रत्येक जण आपलं राहण्याची व्यवस्था करतात, तर कुणाच्याही बाजूला राहू नये तुम्ही, एकांतात थोडंसं बाजूला राहावं सगळ्यांपेक्षा. मोले भूमी विकत घ्यावी, म्हणजे तुम्ही जागा जी राहण्याची जागा आहे ती विकत घ्यावी, म्हणजे त्याचं जे काही खर्च असेल 2 दिवसाचा 3 दिवसाचा तो तुम्ही काय करायचं द्यायचा, ती जागा फुकट नाही घ्यायची. आपण पण आश्रमात कुठे जातो काय, तर त्याचं त्या जागेचं मूल्य तुम्हाला देता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल हे मग सगळीकडे पैसे वगैरे, सगळीकडे पैसेच असतात, प्रत्येक ठिकाणी पैसे असतात. तुम्ही बघा रस्त्यावर विकायला असलेली वस्तू स्वस्त असते आणि तेच तिकडे हॉटेलात असलेली वस्तू ती महाग का असते, कारण तिथे बसण्याचे पैसे घेतात, पंख्याचे पैसे घेतात, सगळ्यांचे पैसे असतात. मग विधी करताना असं नाहीये की सत्संगाला येताना रस्त्याकडे फुलाचं झाड लागतं, कुणाचं तरी ते झाड आहे आणि तिथले फुलं तोडून आणायचे आपण, आणि परत इथे आविर्भाव आम्ही हे फुलं आणलेली आहेत. ही तुम्ही तुमच्या पैशाने आणायची असतात. कुठल्याही वस्तू ज्या असतात दुसऱ्यांच्या चोरून वगैरे काही आणायच्या नसतात. कुणाचे तरी काही झाडाला काही फळं लागले ती तुम्ही गपचूप तोडून आणली, दुपारचा तर नसतात, झोपलेले असतात, ते वेळ चांगली असते, आणि ते तुम्ही तोडून आणायचे आणि इकडे देवाला व्हायचे. हे असं चालत नाही. लीळा याच्यासाठी त्या बाई असतात, रोज शेवया बनवण्याचं त्यांचं काम असतं, त्यातलं ते काय करतात थोडी शेवया बाजूला काढून ठेवतात, हे देवाला देऊया नंतर. आता ते शेवयाचं पीठ कोणाचं असतं, दुसऱ्याच असतं, यांचं फक्त बनवून ते तेवढ्याच्या तेवढं त्यांना द्यायचं हे यांचं काम असतं. परंतु ते सगळ्या चोरीच्या शेवया ज्या असतात त्या बाजूला काढून ठेवतात आणि स्वामींना अर्पण करायला आणतात. स्वामी म्हणतात बाई हे या चोरीच्या शेवया आहेत, हे आम्ही घेणार नाही. मग आपल्या वस्तू आपण वाहताना कशा व्हायच्या आहेत, आता आपण काहीच आणायचं नाही. आपण बघतो ना कोणतरी आणतच फुलं, आपणच वाहूया, त्यांच्यात घेऊया आणि आपण वाहूया. म्हणजे इथे आपण साधारण फुलं जर का आपण स्वतःची वाहत नाहीये, तर आपलं देहरूपी किंवा जीवनरूपी पुष्प आपण कधी वाहणार आहे. आपण याला त्याला धर्माला लावत बसणार, याला दीक्षा घ्या आता म्हणून दुसऱ्यांना सांगत बसणार आपण आपलं पुष्प कधी वाहणार नाही. या ठिकाणी स्वामी सांगतात की मोले भूमी विकत घ्यावी, म्हणजे तुम्ही जे काय वाहताय ना तुम्ही स्वतःच व्हायला पाहिजे, दुसऱ्यांचं इथे वाहत बसू नका. मोले बिडार घ्यावे, सगळं जे काय ते विकत घ्या. मोले सरपण घ्यावे, लाकूड सुद्धा विकत घ्या. मोले पाणी घ्या, विकत घ्या. कवणी कवणा सुळे, आपण एखादे उघडे नागवे देखीजे तया सुईजे. कुणी प्रतिष्ठित कुठल्या तरी साधूला काहीतरी क्रिया करतील, तुम्ही काय करा, एखादे कोण साधारण कोणी तुम्हाला दिसतील तिकडे एकदम, त्यांना तुम्ही ते अर्पण करा जे काही तुम्हाला द्यायचं आहे. ऐसा तेथीचा यथोचित विधी, जया घडे तयासी तेथीची देवता. अतितारक ब्रह्म उपदेशी, जयासी न घडे त्यासी तेथीचा काळ भैरव, अंती त्रिशूळ ओढवी. स्वामींनी हे काय सांगितलेलं आहे, अन्य लोकांचा हा सिद्धांत सांगितलेला आहे की जिथे सगळ्या त्या जीवांना यथोचित विधी घडतो त्यांना काय केलं जातं, त्या ठिकाणी ती देवता जी आहे चांगल्या प्रकारे काहीतरी त्यांची विद्या वगैरे जी आहे त्याचं संक्रमण ती करू शकते, करते. आणि ज्यांना तो तिथला विधी घडत नाही किंवा चुकतो त्याची काय होतं, काळ भैरव अंती त्रिशूळ ओढवी. त्यांच्या अंतकाळी काळ भैरव देवता जी आहे त्रिशूळाने त्यांची हत्या करेल, क्षोभ होईल तिला. म्हणजे एक प्रकारे देवता सुद्धा कशी असते की देवतेचा जो नियमित विधी आहे, हा जो प्रकार आहे ना शुक्रवार गुरुवार वगैरे, हे सगळं अन्य पंथातलं आहे, हे मानव पंथातलं नाही आहे. अन्य पंथामध्ये असतं अमक्या दिवशी अमका विधी, अमक्या दिवशी तमका विधी, अमक्या वारी अमक्या देवाला, तमक्या वारी तमक्या देवाला, असतं की नाही, हे अन्य पंथात असतं की नाही, आहे की नाही.
आहे. मग ह्याला म्हणतात की त्या ठिकाणी देवतेचा त्या वेळामध्ये तोच विधी, त्या काळामध्ये तोच विधी, त्या वारी तोच विधी, त्या वारी त्याच देवतेला झाला पाहिजे तो विधी, नाही तर मग जे काही दोष आहे तो दोष लागतो. जसं तुम्ही होम जर का बघितलं, होमाचं एवढं कठीण आहे. आत्ताची लोक म्हणतात काय मानव लोक होम करत नाहीत. अरे होम म्हणजे माहितीये का, होमाचं कसं असतं की होम पेटवल्यानंतर त्या अग्नीचा जो काही रंग असतो त्या रंगाचा पदार्थ त्याच्यात टाकला गेला पाहिजे. कधी कधी अग्नीचा रंग पिवळा असतो, वरचा भाग असा पिवळसर, तर पिवळे पदार्थ टाकले गेले पाहिजेत. लालसर असतो ते लाल पदार्थ टाकले गेले पाहिजेत. निळसर असतो कधीतरी निळे पदार्थ टाकले गेले पाहिजेत. हे या होमाचे नियम माहिती आहेत का कोणाला? फक्त होम केला पाहिजे व धूर केला पाहिजे घरात, म्हणजे याचे सुद्धा नियम आहेत. तर हे जर का काही गोष्टी नाही केल्या तर त्याचा सुद्धा दोष लागतो. म्हणजे ते स्वामी जे म्हणतात ते तिचा विधी अवघड, म्हणजे देवतेचा विधी खरोखर अवघड आहे. आमच्या इथे निरंतर सांगितलंय, तिथे तसं नाहीये. तिथे वेळ काळाचं सगळ्याचं बंधन आहे, स्त्री पुरुषाचं बंधन आहे. पुरुषानेच विधी करायचा, स्त्रीने करायचा नाही. अमक्याच युगात विधी करायचा, तो भक्ती वैराग जो आहे तो त्रेत युगामध्येच करायचा, तो बाकीच्या 3 युगात करायचा नाही. हे सगळे नियम त्या देवतेंच्या याच्यासाठी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी ती माहिती महादाशांना दिली. भूमी आणि देहासंबंध होणे दी, म्हणजे मृत्यू कसा होतो, भूमी आणि त्या ठिकाणी देहाचा संबंध होणे दी, म्हणजे मृत्यू समय ते जे काही देह आहे ते जमिनीवर पडत नाही, मधल्यामध्ये ते लटकतं त्या त्रिशूळाला, असं स्वामी त्यांना सांगतात. ऐसे गोसावी निरूपिले, असंही आख्यायिका असेल म्हणा, ती स्वामींनी त्यांच्यापर्यंत पोहोचवली. महादाईचा विचारतात तरी ते कैसे असावे, म्हणजे कसं असावं. स्वामी म्हणतात, बाई पोळले सुन्यासी तयासी कवने ठाई सुखासी नाही, वळणी खाली रिगे परी सुखासी नाहीये, कडवला अंतु रिगे तरी सुखासी नाहीये, ऐसे अखंड जळतची असे तैसे पोळले सुनियाची परी असावे. म्हणजे आता तुम्ही आमची आज्ञा मोडून चाललेल्या आहेत परमेश्वराची, मग तिथे गेल्यानंतर आनंदात राहायचं नाही, तिथे गेल्यानंतर तुम्ही दुःखी असलं पाहिजे. ज्या ठिकाणी देवाने आपल्याला जायला नाही सांगितलं त्या ठिकाणी जाण्याचा कधी कधी योग येतो. मग अशा टायमाला तिथे जाऊन त्या ठिकाणाचा, त्या तिथल्या वातावरणाचा आनंद घेत बसू नये, तर त्या ठिकाणी काय करायचं, दुःखीत असावं आपण. स्वामींनी पोळल्या सुन्याचा दृष्टांत सांगितलेला आहे, श्वानाचा, त्याला कुठेच सुख वाटत नाही. तसं आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी सुख वाटलं नाही पाहिजे, दुःख वाटलं पाहिजे की आपण देवाची आज्ञा भंग करत आहोत असे. आणि मग महादाईचा दंडवत घालतात, श्रीचरणा लागतात आणि वाराणसीला निघतात. दादोसे महादाईचे रिद्धपुरी राहती म्हणून रामवरी बोलवीत गेले. आणि दादोसांना असं वाटत होतं की रिद्धपूरला राहतील कदाचित, मध्ये रिद्धपूर लागतं, म्हणून त्यांनी काय केलं की ते रामवरी बोलवीत गेले रामटेक पर्यंत. मग भक्तजने आली, तीही गोसायांपुढे सांगितले की महादाईचे परमेश्वर राहती, म्हणून ही दादोस रामवरी बोलवीत गेले, तिथपर्यंत बोलवीत गेले. म्हणजे त्यांना स्वामींच्या सन्निधानी अजिबात त्यांना ठेवायचं नव्हतं. महात्मा म्हातारी येसी कानवर वाथरू होऊनी लागला असे. म्हणजे दादोस, स्वामी म्हणतात की दादोस महादाईसांना कसे लागलेले, कान वाथर होऊन लागलेत. आणि इथे स्वामींनी कान वाथराचा दृष्टांत या ठिकाणी स्वामींनी सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी स्वामींनी अग्नीचा दृष्टांत सांगितला. अग्नीचा संबंध तोपर्यंत करावा जे पहिरा गेल्या वात श्लेष्मा न बदती, असा दृष्टांत आहे. हा दृष्टांत आहे ज्याच्यामध्ये अग्नीचे जे संबंध आहे सगळं काय जळून जातं. तसं सन्निधानामध्ये जर का तुम्ही आलात परमेश्वराच्या, तर तुमचे सगळे दोष अडथळे नासून जाणार आहेत. स्वामी सांगतात, इथून तुम्हा स्थित्यंतर केंगा, किंवा अजून कुणाची कर्मे नासली सन्निधानी, शांताबाईसांची. शांताबाईसांच्या बाबतीमध्ये स्वामी म्हणतात की म्हातारीचे कर्म एवढे कठीण की ते जाळीता जळेना. किती कष्ट आहेत महादाई त्या शांताबाईसांना सुरुवातीपासून तर इथपर्यंत. आणि आता इथे पण आल्यानंतर सन्निधानी आहेत, म्हणजे आज्ञा पालनामध्ये आहेत. आणि मग आता स्वामी त्यांचा कर्मांचा नाश करतात, परंतु एवढा कठीण आहे तो. स्वामी पण बघतात, बघा किती कठीण आहे यांचे कर्म. आणि मग ते जाळीता जळेना, म्हणजे त्यांच्यासाठी स्वामींना काय करावं लागलं, विधीपाठी विधी त्यांना सांगावे लागले.
आणि मग स्वामी म्हणतात ते येथून जाळिले, म्हणजे ते काय केले, सन्निधानाच्या त्या सामर्थ्यामुळे, सन्निधान अग्नीमुळे ते सगळी कर्म त्यांची जळून गेली. जर का स्वामींनी ते नसतं केलं, तसा मनोधर्म स्वामींनी दाखवला नसता किंवा त्यांनी सुद्धा स्वामींच्या आज्ञेच्या प्रतिपालनामध्ये जर का त्या राहिल्या नसत्या, तर त्यांची काही कर्म नासणं शक्य नव्हतं. तर या ठिकाणी आपल्याला सन्निधानाचं महत्व या अग्नीच्या दृष्टांतातनं या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. दंडवत हो.